तर कंडक्टरनं बघा मला कसलं तिकीट दिले. तर सकाळी उठून मी आवरून निघालेलो क्लासला. आज पण माझ्याकडे गाडी नसल्यामुळे मला बसनं जायला लागलं. मी जनता बाजारला उतरलो. तिथं मला यायला समय आला. हे बघा पाऊस आलता म्हणून मम्मीचा रेनकोट घालून आलता. मी व्लॉग करताना बघून तिनं रेनकोट काढून ठेवला. तिथं आम्ही गेलो हॉस्पिटलला. आतापर्यंत मी बघितलेलं हे पहिलं हॉस्पिटल होते की ज्याच्या आतमध्ये सुझुकी गाडी लावलेली होती. नंतर आम्ही गेलो क्रिएटिव्ह मेन्स वेअरला. इथे एक बारीक मध्ये आमचं शूट होतं. तर सगळं शूट कव्हर करून घेतलं. हे बघा आमचा मॉडेल कसा मिशावर करायला. हे बघा लाईव्ह बुमरँग इफेक्ट कसा बघा आपला. या दुकानात तुम्हाला रिजनेबल रेट मध्ये सगळंच भेटून जाईल. जसे की शर्ट, पॅन्ट, जीन्स, फॉर्मल, टी शर्ट सगळं भेटेल. तिथनं मी आलो क्लासला. नंतर माझ्या फोनला सलाईन लाव्या म्हणलो. सलाईन लावून झाल्यानंतर मी एडिटिंगला चालू गेलो. एडिटिंग करून करून बोर झालताले म्हणून जरा गेम खेळलो. नंतर मी घराकडे निघालो. दादाला म्हणलो मला उजगाव सोड, कारण की उजगावात माझं शूट होतं. शूट हॉटेल वृंदावनला होतं. वस्तात बघा कसं मॉडेल आलं. वृंदावन हॉटेलला कायम गर्दीच असते, कारण की त्यांची क्वालिटीच तशी आहे. याचा पत्ता म्हणजे उजगाव मधली गाडगे पाटील MIDC आहे ना, त्याच्याबरोबर समोर. सगळं शूट कव्हर करून मी घरी गेलो. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. जय महाराष्ट्र.